नमस्कार, स्मित किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोकणातील कच्च्या फणसाची भाजी पाहणार आहोत। यासाठी इथं मी अर्धा किलो कच्चा फणस घेतला भाजीचा। तो स्वच्छ धुवून घेतला। ह्याला भरपूर चीक असते म्हणून हाताला आणि सुरीला तेल लावून घेतलं। तर ह्याच्या अशा बारीक फोडी करून घ्यायच्या। शक्य तेवढ्या बारीक फोडी करायच्या म्हणजे फणस छान एकसारखा शिजेल। तर इथं पाहू शकता मस्त अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत। तर सालासहितच आपल्याला हा फणस उकडायला ठेवायचा आहे, शिजण्यासाठी ठेवायचा। तर एकीकडे गॅसवर पाणी उकळायला ठेवलं। तर भरपूर असं पाणी उकळायला ठेवायचं। तर यामध्ये थोडं मीठ घातलं आणि थोडी हळद घालायची। फणसाला चीक असते म्हणून थोडं तेल घातलं। आता यामध्ये फोडी घालायच्या आहेत फणसाच्या। तर फणसाच्या अशा फोडी घालायच्या आहेत आणि झाकण लावून 20 मिनिटांसाठी बारीक गॅसवर हा फणस छान शिजून घ्यायचा आहे। तर 20 मिनिटं झाली। पाहू शकता फणस छान शिजला आहे। तर मी सुरीच्या साहाय्याने छान असं बघितलं शिजला की नाही। तर फणस छान शिजला। तर एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। तर हा छान गार करून घ्यायचा, नंतरच हा भाग काढून घ्यायचा आहे। तर वरचा भाग आणि साल काढून घ्यायचे आणि मधला गरच आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे। तर इथं पाहू शकता मी शक्य तेवढा हा वरचा भाग काढून घेतला। हा भाजीमध्ये वापरत नाहीत आणि साल सुद्धा वापरायची नाही। तर आतलं हे गरच वापरायचं आहे। तर ह्यामधल्या बिया सुद्धा छान अशा कोवळ्या असतात। तर यामध्ये वरचं आवरण सुद्धा कडक असतं, ते सुद्धा बाजूला करायचं आहे। तर शक्य तेवढा हा आपल्या गर काढून घ्यायचा आहे। तर मी पुन्हा इथे सांगते। तर हा वरचा भाग काढून घेतला। इथे पाहू शकता हा वरचा भाग काढायचा आहे आणि हा मधला गर भाजीसाठी वापरायचा आणि ही साल बाजूला करायची आहे। शक्य तेवढा हा गर काढून घ्यायचा। छान असा एकसारखा काढून घेतला। तर इथे पाहू शकता साल अशी वेगळी केली आणि हा वरचा भाग वेगळा केला। तर इथं हा आपल्याला गर मिळाला आहे मधला। तर ह्या गराचाच उपयोग करायचा। ही साल तर ही बियांचं वरचं आवरण काढायचं आहे। कोवळ्या बिया असतात फणसाच्या। तर इथं पाहू शकता मस्त असं हा गर निघाला आहे फणसाचा। तर हा वरचं आवरण बाजूला गेलं आहे आणि साल बाजूला करायची। तर आपल्याला हा गराचाच उपयोग करायचा आहे भाजीसाठी। तर मी पुन्हा सांगत आहे। तर आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे। तर हा चुरून घ्यायचा आहे पहिले। तर आमच्याकडे पाट्या वरवंट्यावरच ही भाजी छान टेचून घेतात, म्हणून मी पाट्या वरवंट्याला छान तेल लावलं आणि टेचून घेतली भाजी। तर ही एकसारखी भाजी आपल्याला चुरून घ्यायची आहे किंवा टेचून घ्यायची, म्हणजे एकसारखी सुटसुटीत आणि मोकळी भाजी होते। तर मी सगळी भाजी अशी टेचून घेतली, मोकळी करून घेतली आहे। छान अशी सुटसुटीत करून घ्यायची। तर पाहू शकता मस्त अशी भाजी मोकळी करून घेतली। तर मी सगळी भाजी छान मोकळी सुटसुटीत करून घेतली। आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे। अशी केल्यामुळे भाजी छान मिळून येते। तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला, त्यामध्ये 3 पळ्या तेल घातलं। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली। 2 कांदे उभे कट करून घालायचे आहेत। शक्य तेवढे कांदे असे उभे कट करूनच घालायचे, म्हणजे ही भाजी छान मिळून येते। थोडासा कढीपत्ता घालायचा। इथं टेचलेला लसूण घातला आहे। 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्या। तर हा सर्व कांदा घातला आहे। आता यामध्ये थोडंसं हिंग घातलं आणि हा कांदा छान परतून घ्यायचा, मऊसूत करून घ्यायचा आहे। छान परतून घेतला। कांदा छान मऊसूत झाल्यावर पाव चमचा हळद घातली। इथं घरचा मसाला घातला आहे पाव चमचा। इथं तुम्ही मिरची पावडर सुद्धा घालू शकता। मसाला आणि हळद छान एकत्र अशी परतून घ्यायची आहे, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतली। आता ही टेचलेली छान भाजी घालून घ्यायची आहे फणसाची आणि छान परतून घ्यायची। तर ही भाजी अशी छान कांद्यावर परतून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी फणसाची भाजी तयार होईल। तर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं तर खूप छान असा कलर सुद्धा आला आहे भाजीला, पाहू शकता। आता पुन्हा मी मीठ घातल्यामुळे पुन्हा छान एकत्र हलवून घेतली आहे, परतून घेतली। एकसारखी अशी ही परतून घ्यायची आहे। भरपूर अशी परतल्यामुळे चव येईल भाजीला, खूप छान अशी चव येते। यावर एक झाकण घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे।
एक 2 मिनिटासाठी वाफ काढली तर पाहू शकता मस्त अशी मिळून भाजी आली आहे. यावर थोडंसं गरम मसाला घालायचा आणि थोडंसं गूळ घालायचं आहे. गूळ घातल्यामुळे छान अशी एक चव येते आणि सर्व चवी छान अशा मिक्स होतात, मिळून येते ही भाजी. शक्य तेवढं थोडंसं गूळ घालायचं म्हणजे छान अशी भाजी लागते आणि सर्व चवीसुद्धा छान बॅलन्स होतात. तर पाहू शकता मस्त अशी फणसाची भाजी तयार झाली. तर आमच्याकडे ओलं खोबरंच घालतात म्हणून मी इथं ओलं खोबरं घातलं. तर खिसलेलं ओलं खोबरं घालायचं आणि हे खोबरंसुद्धा छान परतून घ्यायचं आहे. तर मस्त अशी ही फणसाची भाजी तयार होते. तर तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान भाजी तयार होते. यावर वरून छान पुन्हा एक वाफ दिली आहे. खोबरं घातल्यावर पुन्हा एक वाफ द्यायची आणि वरून बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा ही भाजी परतून घ्यायची. तर इथे गॅस बंद केला आहे. इथं पाहू शकता मस्त मोकळी सुटसुटीत फणसाची भाजी तयार झाली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप छान लागते. शक्य तेवढी ही भाकरीसोबत भाजी खूप छान लागते. तर नक्की बनवून बघा. कच्च्या फणसाची भाजी नक्की करून बघा. धन्यवाद.